हॅलो गाईज, तर आज आहे 37वा दिवस आपल्या इंटरमिडियंट फास्टिंग आणि वेट लॉस जर्नीचा. तर दिवसाची सुरुवात मी नॉर्मली गरम पाणी पिऊन केलेली आहे. त्यानंतर पटापट एक्सरसाइज करूया, सगळं फ्रेश वगैरे होऊन. आणि एक्सरसाइज झाल्यानंतर मग थोडंसं मेडिटेशन, प्राणायाम यासाठी सुद्धा वेळ द्यायचा आहे, कारण हे सुद्धा आपल्या बॉडीसाठी आणि आपल्या मनासाठी खूप गरजेचं असतं. या सगळ्यासाठी थँक्यू बोलते. आणि रोजच्याप्रमाणे एक्सरसाइज नंतर माझी ब्लॅक कॉफी ठरलेली आहे. ब्लॅक कॉफीनंतर डायरेक्ट माझी एंट्री असते, ती म्हणजे किचनमध्ये. पटकन जेवण करून घेऊया. आता हे चपात्या वगैरे करून घेते बाकीच्या घरच्यांसाठी. आणि मग आज मी मेथीची भाजी बनवलेली आहे. तर त्यासाठी लसूण आणि मिरची आणि थोडंसं जिरं हे मी कुटून घेतलेलं आहे बारीक. आणि त्यानंतर मग मेथी आहे ती काल रात्री स्वच्छ करून ठेवली होती, स्वच्छ साफ करून घेतली आणि त्याला असं थोडी मोठी अशी कापून घेतली. तूप घातलेलं आहे आणि जे कुटून घेतलेलं होतं ते टाकलेलं आहे. चांगलं परतून घेते आणि ही मेथीची भाजी अशा प्रकारे टाकते. आता ती बाकीचे शिजेपर्यंत मी ही सुद्धा कापेन, असा माझा वेळ वाचेल, त्यामुळे मी हे अशा प्रकारे करून घेते. सगळी भाजी कापून झाली की यावर झाकण ठेवायचं आहे, मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि मग बस झालेली आहे आपली सिंपल भाजी. आता तुम्ही एक गोष्ट नोटीस केली आहे का, मी जे पण सगळं जेवण बनवते त्यात मसाले अगदी कमी टाकते. कारण असंच आहे की मी एवढा मोठा फास्ट करते, तर ते मसाले माझ्या शरीराला पचावेत, सहन करावेत. त्यामुळे मी थोडं तिखटच म्हणजे कमी तिखट जेवण बनवते, म्हणून मी मिरचीमध्ये बनवते. तर हेच कारण आहे. बाकी वरून टॉमॅटोसुद्धा टाकते, म्हणजे थोडासा कडवटपणा कमी होतो त्याने. आणि सोबत ठेचासुद्धा आज मी घेणार आहे, तर ही त्याची तयारी करते. बरं, या सगळ्यांमध्ये मी फक्त जेवणच बनवत नाही, तर किचननंतर सगळं साफ करायचं आहे. सगळी होती ती भांडी सगळी घासायची आहे, होतं तसं परत साफ करून ठेवायचं आहे. तर हे माझं ओव्हरऑल मॉर्निंगचं रुटीन आहे. म्हणजे 5 वाजता उठण्याचं कारण माझं एवढंच आहे, म्हणजे सगळं काही करून जाता यावं यासाठी. तर हे मी इथे सगळं करून झालं आहे, भांडी वगैरे पण साईडला घासून झालेत. आणि ही मी आता माझ्यासाठी भाकरी बनवते. तर इथे मी 2 छोट्या मस्त भाकऱ्या बनवलेल्या आहेत. या भाकऱ्या आहेत, शेंगदाण्याचा ठेचा आहे, त्यात थोडासा टोमॅटोसुद्धा टाकलेला आहे, मस्त थोडासा तिखट असा, जास्त नाही थोडाच. आणि ही मेथीची भाजी, शेंगदाण्याचा कूटसुद्धा टाकलेला आहे त्यात, काकडी गाजर थोडंसं. आणि हे मुगाचं प्रोटीनसाठी. प्रोटीन भरपूर ठेवायचं आहे जेवणामध्ये आपल्या. ऑफिसला निघण्यापूर्वी रोजच्याप्रमाणे सॉल्टेड लाईम वॉटर आणि घरी आल्यानंतर 10:30पर्यंत झोपायचं आहे. बाय.